हाय नमस्कार। आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी घेतले एक जुडी शेपू बारीक कट करून, अर्धी वाटी मुगाची डाळ ती भिजवून 1 तास आणि तिला धुवून घेतले 2 पाण्यात। ही चांगली 2-3 पाण्यात धुवून घेतले शेपू। एक मोठा कांदा बारीक चिरलेला, 3 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चवीनुसार मीठ आणि तेल। चला तर करायला घेऊया। हे पहा, पातेलं आपलं गरम झालंय। 3 टीस्पून तेल टाकतो आपण। त्यामध्ये बारीक केलेला कांदा, लसूण पाकळ्या आणि मिरची सगळं टाकून घेऊया आणि हे चांगलं परतून घेऊया। चांगलं परतायचं। परततानाच आपण मीठही घालून घेऊया। मीठ घातले ना की कांदा लवकर शिजला जातो। कांदाही छान परतला गेलाय, त्यामध्ये आपण शेपूची भाजी टाकून घेऊया। त्यावरच आपण मुगाची डाळ टाकूया। मिक्स करून घेऊया। पहा, असं मिक्स करून घ्यायचं छान असं। एकजीव झाली पाहिजे। पहा, चांगली मिक्स केली मी। त्यावर आपण झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवूया आणि वाफेवरच शिजवून घेऊया। झाकण ठेवून यावर आपण पाणी ठेवूया वाफेवर शिजवायला। आता आपण 10 मिनिटे शिजवून घेऊया। डाळ आहे ना मुगाची। हे पहा, आता आपण गॅस बंद करूया, यावरचं पाणी काढून टाकूया। वाफेवर शिजवून घेतली आपण आणि हे पहा, डाळ ही शिजून झाले छान। हे पहा कशी शिजली डाळ। आता आपण सर्व करूया। ही पहा, शेपूची भाजी आपली तयार झाली आहे। ही चपाती किंवा भाकरी सोबतही खाऊ शकता। खूपच छान लागते आणि चवीला एकदमच भन्नाट। शेपूची भाजी ही पारंपरिक मराठी भाजी आहे, जी बडीशेपाच्या पानापासून बनवतात। ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि ती पचनासाठी हलकी असते। शेपूची भाजी पोटासाठी चांगली असते आणि पचनाच्या समस्या कमी करण्यास मदत करते। व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने शेपूची भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे। शेपूच्या भाजीचे सेवन केल्याने पोटदुखी आणि गॅसच्या त्रासातून आराम मिळतो। काही लोकांना झोप न येण्याची समस्या असते, अशा लोकांसाठी शेपूची भाजी फायदेशीर आहे। शेपूमध्ये व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात। शेपूची भाजी कमी करण्यास
वजन कमी करण्यास देखील मदत करते. कशी वाटली आज ही झटपट झालेली आपली शेपूची भाजी? नक्की कमेंट करून प्रतिक्रिया कळवा. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन पाहायला विसरू नका. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.